पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी काढो बाचिरा आली द्यावे डाई धावे वरत्या मागे गाई करीती नामाची घडी काढो बाचिरा एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी काढो पांडुरंगा करू प्रभू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा
वचने अति भाविका सदा चले आई प्राण जाए वचन गाई प्रसादाच्या अनुषंगाने आपण सर्वजण भगवान गोरक्षनाथाच्या दरबारामध्ये एकत्रित आलेलो आहोत. 22 वर्ष झालं. याला बेस द्या थोडा. या सेवेमध्ये समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आपण आपल्या जीवनाचा आनंद घेत आहोत. 22व्या वर्षाच्या 8व्या दिवशी आज आपण प्रसाद ग्रहण करणार आहोत आणि म्हणून प्रसादाचाच अभंग निवडलाय. आजच्या अभंगात गुरु तुकोबर आहे. देवाचा आणि गोपाळाचा मित्रत्वाचा परिहार देतात. जीवाला जीव मित्रत्वच योग्य भेटत नाही. तर गोपाळाला मित्रत्व कोणाचं लाभलं तर देवाचं लाभलं. का लाभलं तर द्रुपदामध्ये सांगितलं. करीती नामाचे चिंतन गडी कोणाचे कान्होबाचे ध्यान. आणि म्हणून जर मित्रत्व लाभल्यावर मला वाटतंय तेवढी गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की काही गोष्टी देवाच्या हातात आहेत. माऊली बोलू बी नका म्हणा, घंटा बी वाजवू नका म्हणा. आता आपलं चालू झालं की हा देव जागेच आहेत म्हणाव. काही गोष्टीला देवाचा आशीर्वाद लागतोय किंवा देवाच्या कृपा लागते. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझ्याकडे वेळ नाही पण तरी तुमच्याकडून नमूद करून घेतो. तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला मला मदत करा. आपले मायबाप कोण असावेत कोणाच्या हातात आहे? मोठ्यानं बोला. देवाच्या हातात आहे. आपले बहीण भाऊ कोण असावेत कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. आपण जन्माला कोण्या देशात यावं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. आपण जन्माला कोणत्या घरात यावं देवाच्या हातात आहे. आपले मायबाप गोरे असावेत का काळे असावेत? देवाच्या हातात आहे. आपले मायबाप श्रीमंत असावेत का गरीब असावेत? आपले कोण असावेत कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. काही गोष्टी देवाच्या हातात आहे पण काही गोष्टीची संधी आपल्या हातात आहे. खरं सांगा, आपल्याला लक्ष्मी करायची बायको करायची कोणाच्या हातात आहे? म्हणा की देवाच्या. आपल्या हातात आहे. तसं आपल्या हातात एकच गोष्ट आहे, नेमकं बसायचं कुठं. नेमकं बसायचं कुठं. आणि ज्याला बसणं कळालं त्याला जगणं कळालं. ज्याला जगणं कळालं त्याला देवदेव कळाला. आणि ज्याला देवदेव कळाला त्यालाच प्रसाद खऱ्याची पावती.
संगाचा महिमा ते जावे आधमा संत सेवी. आधम लोकांचा संग जर केला तर ते बी घात करून घेतात आणि आपलाही घात केल्याशिवाय राहत नाही. दृष्टांत प्रमाण म्हणून सगळ्याला पाठ आहे. आंधळाच्या पाठी लागले अंधळे लागले अंधळे. अंध माणूस जर खड्ड्यात पडला तर डोळस माणूस पुढे जाईल का त्याला तुरीन हो? त्याच्या मागे ते बी खड्ड्यात पडेल. आणि म्हणून दोस्ताना करायचा असेल तर आपल्या हातात आहे. म्हणून माणसं सुधरतात तरी दोस्त, माणसं बिघडतात तरी सुधरायचं असेल तर आपल्या हातात आहे आणि बिघडायचं असेल तर आपल्या हातात आहे. काय काय झाडाखाली बसलं तर माणसं बिघडतात, शेतकऱ्याच्या लक्षात येईल. आणि काय काय झाडाखाली बसले तर माणसं सुधरतात. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय त्याला सांगा जोगे. म्हणून आजच्या अभंगात मित्रत्व सांगितलं. मित्रत्व आणि ते मित्रत्व कोणा संग आहे ज्याची अवस्था योग्य आहे त्याचं मित्रत्व सांगितलं. प्रसाद खाण्याच्या लायकीचे का झाली ते कारण त्यांनी मित्रत्व कोणा संग केलं? देवा संग केलं. महाराज मित्रत्व करण्यासाठी पराकाष्ठा लागले असतात. उगाच होत नाही. योगी याच्या ध्यानी ध्याता आतुडशी. तो चांगल्या चांगल्याच्या नजरेत पडत नाही आणि यांच्या संग मैत्री करते म्हणजे यांची अवस्था काय असेल. परमार्थात व्यवस्थेला झिरो किंमत आहे. परमार्थात अवस्था लागते. तुका म्हणे करावे निर्मळ येऊनी गोपाळ ते तुका म्हणे चित्त झाली निर्मळ सकल केल्या होय. अवस्था पाहिली आणि अवस्था पाहिल्यावर माणसाला त्या अवस्थेसाठी देवाची कृपा लागते. बघा काय लागती? देवाची कृपा लागते. मग अवस्था कशानं चांगली होती? ते प्रसादानं चांगली होती. मला वाटेल आपण सुज्ञ सगळे व्यवहारिक जीव आहेत. मला तुम्हाला विचारायचंय जर आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं शिखर प्राप्त करायचं असेल ते कष्टानं मिळतंय का प्रसादानं मिळतंय? मोठ्यानं बोला. कष्ट करावं लागतात पण संग देवा शिकवा साधूची काय लागते? लागते विचार मुर्दून गेला. सगळेच मुर्दुंगे शिकतात. शिकत सगळेच मुर्दुंगे टॉपर राहत नाही. टॉपर कोणते राहतात? ज्याला गुरुची कृपा झाली तेच टॉपर राहतात. बाकीचे मध्यम चलतात. जगत नाहीत असं नाही. जगतात बी का बंदही होत नाही इज्जत बी नाही. येत लक्षात तुमच्या येऊ द्या राहू द्या मग सकाळी कळलं आपल्याला. बंदही होत नाही इज्जतही नाही. मग टॉपर व्हायचा असेल तर गुरुची कृपा लागते. गुरुची कृपा कशानं मिळते? गुरुचं उष्ट खावं लागतं. काय खावं लागतंय? उष्ट खावं लागतंय तेव्हा मिळते. देवाची कृपा जर प्राप्त करायची असेल तर मन इच्छक आणि आवरण घालावं लागतंय. करावं लागते मशागत करावं लागते. पण मशागत करून सुद्धा आपली सुगी आपल्या हातातच पडल याची काय नाही गॅरंटी नाही. मग कमी तरी होईल नाहीतर जास्त तरी होईल. कोण सुगी येण्यासाठी कमी तरी होईल नाहीतर जास्त तरी होईल. कोण?
पाऊस 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 योग्य पडायला, सुखी आल्यावर सुखी योग्य हातात याला, आणि सुखी आल्यावर बी योग्य भाव मिळायला कोणाची कृपा लागेल? कोण म्हणे सरकाराची. सरकाराची काय करू? सरकाराची काय कृपा नाही. मग देवानं त्या सरकारला सद्बुद्धी द्यावा आणि शेतकऱ्याला भाव द्यावा. अशी सद्बुद्धी जर आली तर आपल्या पदरात प्रसाद खाचा असेल, प्रसाद खाचा असेल तर आपलं मलविक्षेप आवरून गेलं पाहिजे. एक माणूस भिक्षा मागू लागला. बाबा बसलेलीत माग, भिक्षा मागू लागला. भिक्षा मागणारा योग्य नव्हता, देणारे योग्य होते. ते म्हणले बा जाऊ द्या, का आपल्या घरी गावरान गाईचं दूध आहे, गावरान गाईचं दूध आहे. त्यांना म्हणे बाबा भाकरी सोबत भाजी नाही, दूध आहे. ते म्हणलं माझ्याकडे घ्यायला काही नाही. बघा म्हणले काहीतरी आणा. हे गेलं कचर कुंड्यातली बाटली आणली. कचर कुंड्यातली काय आणली? बाटली आणली. आता ती पाण्याची होती का पुढची कायची होती मला माहित नाही. मला तुम्हाला विचारायचं, त्या बाटलीमध्ये जर दूध टाकलं तर पावित्र्य पण राहील का? बाटलीमध्ये जर दूध टाकलं, असू दे कशाची बनवू, बाटली कायतली आहे? बाटली कायतली आहे? कचरा कुंडीतली आहे. ती अगोदर जाऊन कचरा कुंडीत पडली का हो? अगोदर कचरा कुंडीत पडली का जाऊन? टाकली होती. ती बाटली आणली, त्यानं धुतली, पण धुतल्यावर तिचं झाकणच काढलं नाही. काय केलं नाही? धुतल्यावर तिचं काय काढलं नाही? झाकणच काढलं नाही. आणि मग म्हणलं टाका की दूध, टाका की दूध. जर दूध टाकायचं असेल तर बिना झाकण काढता दूध टाकलं तर कुठे जाईल? तसं मलविक्षेप आवरून गेल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही. आणि तुम्ही जर म्हणजे द्या की प्रसाद, ते प्रसाद खाताल तुम्ही, पण प्रसादाची पावती मिळणार नाही. एक तर संगतच त्यांची कठीण आहे देवाची, आणि संगत मिळाल्यावर आपल्या 3 गोष्टी नाही गेल्या. आपल्याला 3 गोष्टी का जात नाहीत? भविष्याची आपल्याला चिंता आहे. भविष्याची काय चिंता आहे. आणि भूतकाळातला जर एखादी गोष्ट दुःखाची आठवली की आपला काय होतो? शोक होतो. काय होतो? आपला शोक होतो. ते शोक भविष्य खाऊ देत नाही, वर्तमान खाऊ देत नाही. भूतकाळ काय करत नाही? वर्तमान खाऊ देत नाही. आणि भविष्याची आपल्याला काय चिंता आहे. या 3 गोष्टी गेल्याशिवाय आपल्याला प्रसाद प्राप्त होत नाही. हे प्रसाद खाण्यासाठी पांडुरंग साह्य झाला. हो काय झाला? पांडुरंग साह्य झाला. आणि पांडुरंग साह्य होऊन त्यांच्या संगतीत निरंतर राहू लागला. साह्य झाला पांडुरंग, निरंतर. एकदा संग झाल्यावर तो संग कायम पाहिजे. तर कायम नसेल तर चांगले माणसं बिघडतात. कुसंगे नाडीला म्हणून प्रसाद खाचा असेल तर देवाचा संग झाल्यावर, भगवान गोकुळात आल्यावर भगवंतानं काला केल्यावर गोकुळाच्या बाहेर निघाले का काल्याच्या अगोदरच?
काला केल्यावर मग मला तुम्हाला विचारायचंय, तसं जर झालं असतं काल्याच्या अगोदर तर माणसाईनं बाबा पहिल्या दिवशीच काय केला असता? काला केला असता. कोणत्या दिवशी? पहिल्या दिवशीच काला केला असता. का 8 दिवस काल्याची कोण वाट बघावं मध्ये? पहिल्या दिवशी केला असता. म्हणून शेवटच्या दिवशी काला काय आहे तर देव काला केल्यावर गोकुळ सोडलेला देवाने, काल्याच्या अगोदर गोकुळ सोडलं नाही. आणि मग काला खाचा असेल तर आपले 3 दुष्परिणाम दूर झाले पाहिजे. काय झाले पाहिजे? दुष्परिणाम दूर झाले पाहिजे. आता सांगतोच तुम्हाला. काला झाला आणि मंडळी लांबून आली. कुठं? वाईला. काल्याच्या कीर्तनला वाईला लांबून आली. आणि माणसं कामामध्ये काम, पाहुणे राहुणे करीतात. काय करीतात? सरा म्हणजे आता इथं आपली मुलगी दिलेली आहे, त्या मुलीची जाऊ आहे किंवा मुलीची ननंद आहे. पाहुणे जसं नाता असेल तसा चहा बी मिळत आहे. आता तुम्हाला कशाला सांगा उगच, महाराज लोकांना लैल घडत आहे तसे. का? दाजी आली, दाजी आली, दाजी आली. दाजी दोघे दिसाय सारखेच. मग सासूबाईनं पाहिलं म्हणजे येडायच का काय रे म्हणजे तू? का ते का दाजी आहे का? म्हणजे दाजीचा भाऊ आहे की? तसं चहा बी होतंय. माणसं बघून, नातं बघून काय होतंय? चहा बी होतंय. मला ते पाहुणे गेल्या होते घरचे म्हणजे जेवण करा. नाही नाही म्हणजे प्रसाद घेतलाय. कुठला? वाईचा प्रसाद घेतलाय म्हणजे आता जेवायचं नाही म्हणजे मग चहा करू. महाराज जिथं जिथं दूध विकतात तिथं तिथं चहा मागा तुम्ही, गोराच मिळतंय. कसा मिळतंय? जिथं जिथं दूध विकतात तिथं कसा मिळतंय? त्याच्यानंच माणसानं पर्याय रस्ता काढला आणि चांगला येते. का? नाही नाही म्हणजे आपण दुधाचा घेतच नाही. का दुधाचा घेत नाही तर 3-4 वाजता दूध मिळतच नाही तर घेतो पण काय म्हणायचं? कोण्याला अंगूर आंबट झाले म्हणजे दूध. चहा करायला गेली सुनबाई, तिने व्यवस्थित चहा केला. का? कारण माणसं माहेराची होती. माहेराची माणसं होती. माहेराच्या माणसाला चहा बाया इमानदारीनं करतात. खरं बोलायला तुम्ही? आणि सासरच्या माणसाला आधा पाणी आधा दूध. कोणतरी म्हणलं भाऊ आगी बाई मारी, आपल्याला माहित नाही. चहा केला तिनं व्यवस्थित केला. आणि बायाला सवय, बाया कोणताही पदार्थ केल्यावर काय करतात? चेक करतात. का करतात? तर आपल्या अपमान होऊ नये स्वयंपाकाचा म्हणून. तिने चेक केला तर चहा गोड नाही लागला, पांचटही नाही लागला, गोडही नाही लागला आणि पांचटही नाही लागला. चहा वंगळात लागला. आता त्यांनी म्हणले हे चहा देण्यापेक्षा नाही दिलेला बरं मधीच बसा. सुनबाईनं चहा न आणता तिकून तर तोप सुटतीस. आवाज तिने हळूच सुनबाई गेल्या. आई गोड झालाय आता. का? आई शब्द जावाई बी म्हणायले तर सुनबाई बी म्हणायले. का दोन्ही नात्यानं माणसं मारली बघा. आई जावाई आई म्हणला की आई सक्रातीला जावायला काहीतरी करायची. आणि सुनबाई आई म्हणली काय सुनबाईला सासू किचन रूम मध्ये जाऊ देईना, तुला जमत नाही म्हणून. काय का? 2 मिनिटं इकडे या की म्हणजे. काय झालं? इकडे या की म्हणजे. महाली सासू म्हणजे हे बघा दूध चांगलं आहे, साखर चांगली आहे, पत्ती चांगली आहे. मी जवळजवळ 20 मिनिटं याला कमी जाळावर काय केलंय? म्हणजे चहा बी करता आला पाहिजे. नाही तर गडबडीत चहा केला की नाही उकळला की वेगळाच लागत. कमी जाळावर उकळीला म्हणल्या. मग तयार केला. सगळं चांगलं आहे. बिघडलं कुठं? त्यांनी सांगितलं पातीला कोणतं घेतलं होतंस? म्हणजे आई काय आपण सकाळी भाजी केली का त्याला घासलं नव्हतं म्हणजे तसंच घेतलं होतं पातीला. मग ती म्हणे येडे, तिला पुढं म्हणायचं होतं पण माणसं माहेराची होती ना. तुला निव्वळ अक्कल नाही म्हणजे त्या मायने हे शिकलं का?
सासू द्यायचे सांगितलं. अगं सगळेच गेले की वायारामध्ये. मला दृष्टांत का सांगायचा होता, जर प्रसाद खायचा असेल, साखर चांगली आहे, दूध चांगलं आहे, पत्ती चांगली आहे, पण खराब काय हो? कोणतं कोणतं नाही. जाताना तुम्ही त्या सुनबाईच्या आणि सासूबाईच्या पातील्याकडे आपले पातीले चांगले करा, आपोआप प्रसादाचं फळ भेटल्याशिवाय राहणार काय. मग पातीला चांगलं कशानं होत आहे? मल गेले आहो. पातीला चांगलं कशानं होत आहे? इक्षेप गेले आहो. पातीला चांगलं कशानं होत आहे? आवरण गेल्यावर. हे तिन्ही गेले होते आणि मग देवानं बघितलं आणि अभंगाच्या पहिल्याच्या पाहता गोळी काय त्यांची उष्टावळी. दोन्हीकडे लागते, दोन्हीकडे काय पाहावं म्हणले ते पाहण्यासारखंच नाही राहिलं. येतं का तुमच्या लक्षात? बघा का आता काय राहिलं नाही म्हणजे ते पाहण्यासारखंच राहिलं नाही. का नाही पाहिल्यानं बरं का? ऑक्सिजन झाला आणि बघू सुद्धा वाटणं एक अर्थ. दुसऱ्या गोष्ट का म्हणून गरीबाचं लेकरू होत. मग गरीबाचं आहे पण कलेक्टर झाला का? पाहिलं तर घराकडं काहीच काय नाही, घराकडं काही नाही, पण गरिबीतून ते काय झालं? कलेक्टर झालं. दोन्हीकडे लागतंय. मग पाहता कोवळी काय पाहिलं तो कोवळ्यानं, काय पाहिलं देवानं? महाराज पाहण्याच्या 2-3 प्रक्रिया आहेत. आपला 1 वाजेपर्यंत पाहायचंय. काय करायचं? आपलं 1 वाजेपर्यंत पाहायचं. 1च्या पुढे काय जायचं वय आम्हाला? 1 वाजेपर्यंत पाहायचंय ना. माणसं जेव घालायचे म्हणजे बुड लावायचं कळण ना मला. तुम्ही टाइम सांगता पुढे हे निघाले आहो का? मला तुम्हाला विचारायचंय, लोकाच्या मुलाला मुलगी पाहते वेळेस आणि आपल्या मुलाला मुलगी पाहते वेळेस सारखेपणाच आहे का बदल आहे? थोडा आहे का जास्त आहे? हा थोडा आहे का? थोडा आहे का? हा लय फरक आहे. काय लय फरक आहे? पाहते वेळेस लय फरक आहे. आणि मग आपल्या पाहण्यात आणि महात्म्याच्या पाहण्यात काय फरक आहे? आपणही देवाला बघतो, बघत नाहीत असं नाही. आपणही देवाला बघतो, पण देव आहे तसा बघतो. ते पाहतात, ते सगळं सारून बघतात. हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे गुरी सारुणी. मला वाटतं आपल्या आणि साधू बघण्याची दृष्टीच वेगळी आहे. आपल्याला ते चष्माच नाही देव बघायचा. आपला चष्मा नाही ना आपली आवडही नाही. लोक त्या गरुड खांबाला दर्शन घेतल्या घेतल्या निम्मे लोक तर गरुड खांबापासून देवापर्यंत जाऊस्तोर गावाकडे येऊन जातात. गरुड खांबाला दर्शन आलिंगन दिलं की माणसामध्ये झाला दर्शन. का तिथं गेल्यावर काय पोलीसवाला बाहेर काढी ना? तिथून गेल्यावर काय माणूस मेलं तरी तिथं देव बघितल्याशिवाय राही ना. मग माणसाने मला काय ते झालं दर्शन, झालं दर्शन. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणावर मुंडकं टेकल्यावर तो हे 99% म्हणते आपली रेल्वे किती वाजता आहे बघा रे. आपलं दर्शन आहे. आपली गाडी कोण्या पार्किंग मध्ये हे बघा रे. आपला एसटी किती वाजता आहे हे बघा. हे आपलं बघणं आहे आणि त्याचं बघणं. हा तुकोबारायच्या तुकोबराय देवापाशी गेल्यावर तुम्हाला काय दिसतंय? दुसरं काही दिसत नाही बा. म्हणजे डोळे भरून देवाला बघतो आणि बघितल्यावर देवापासून दूर जावत नाही. आता तुमचे चरण देखलिया आग गेला शिन गेला अवघा झाला आनंद परतेची ना दृष्टी. का आता त्याला बघितल्यावर का बघायचं? म्हणजे आम्हाला आमचं पाहणं त्याचं पाहणं आणि देवाचं पाहणं खूप बदलायचे.
देवानं त्याच्याकडे बघितलं. देवानं त्याच्याकडे बघितलं. ते गोपाळाची व्यवस्था नाही पाहिली. काय पाहिली हो? अवस्था पाहिली. काय ते गोपाळ बुवा म्हणली. त्याच्याकडे बघितल्यावर सामान्य माणसाला गोपाळाचा मोठेपणा काही वाटला नाही, पण फक्त मोठेपणा कोणाला वाटला? देवाला वाटला. शहाणा असल्यावर चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. काही माणसं शहाणे बी नाहीत आणि चांगली बी नाही. का विचारायची गरजच नाही ना. जे चांगले नाहीत ते शहाणे नाहीतच ना. म्हणून तू नामदेव राय म्हणले चांगले बी नाहीत पण काय नाही शहाणे बी नाहीत. आपण सवे चक्र पाणी जेवू लागे. देव त्यांच्या संग जेवायला. हे कोणाला कळलं नाही? उपमनूला कळलं नाही, ध्रुवाला कळलं नाही. का? कारण त्यांनी अपेक्षा केली. काय केली? अपेक्षा केली. अनपेक्षे सुचिर दक्षो उदासीना गतव्यथा. ज्यांनी अपेक्षा केली देव त्याच्या ध्यानात येत नाही, पण यायच्या संग जेवल्याशिवाय राहत नाही. का? कारण म्हणजे ते शहाणे नव्हते आणि काय नव्हते? चांगले नव्हते. मला वाटतं शहाण्याचा अर्थ ज्ञानेश्वरी मध्ये कळत आहे. कारण शहाणे दाखवितात आणि येडे दाखवित नाही. काय करताय? चातुर्य लपवी, महत्व हरवी, शेपण मिरवी, जगा माझी. यायला म्हणायचं शहाणे नाही. काय नाही ते शहाणे नाहीत. शहाण्या माणसाला वाटतंय चांगल्या माणसात कीर्तन व्हावं आणि ते युट्यूबला यावं. मला वाटतंय शहाण्या माणसाला वाटतंय त्याचं बंद करावं, त्याचं पोट त्याच्यावर आहे. त्याला बंद करावं आपलं. जसं येईल तसं, जसं त्याच्या नशिबाला मिळेल तसं मिळेल. का? पण मोठ्या महाराजाला विचारलं, महाराज तुमचे कीर्तन युट्यूबला टाकायचे. महाराज म्हणजे या युट्यूब ने आमची दखल घेऊ का न घेऊ? त्या वरच्या युट्यूब ने आमची दखल घ्यावं. पुन्हा बाजूला असं करून पुढच्याला काय सगळं फाउंडेशन बेसिमेंट जा. गोपाळ शहाणे बी नाहीत आणि गोपाळ काही नाहीत चांगले बी नाहीत. आपल्या सामान्याच्या दृष्टिकोनातून मी चांगलं तेवढं दाखवतो आणि आपल्या पुढे जातो. मला सर्व पुरुष मंडळीने सांगा, पांडुरंग चांगला आहे का वाईट आहे? जाऊ द्या, तसं नाही. पांडुरंग सुंदर आहे का खराब आहे? मोठ्यानं बोला, मोठ्यानं. सुंदर कशाला म्हणतात? चांगल्याला सुंदर म्हणत नाही. सुंदर होण्यासाठी गोरं व्हावं लागतंय. काय व्हावं लागतंय? काय व्हावं लागतंय? तुम्हाला आम्हाला सामान्याची व्याख्या सुंदर कशाला म्हणतो आपण? बोला की. गोऱ्याला सुंदर म्हणतो नका, काळ्याला सुंदर म्हणतो. पांडुरंग सुंदर आहे, काळा आहे का गोरा आहे? नुसता काळा नाही, ठाईचाची काळा, अनादि बहु काळा म्हणून चाळा गावी याला. तुम्हाला आम्हाला पांडुरंग गोरा दिसला का? दिसला गोरा? आणि मग चांगला आहे का? आता अवघड झालं. बरं जाऊ द्या. पांडुरंग सुंदर आहे, गोरा नसल्यामुळं काळा आहे. बरोबर आहे ना? काळा आहे पण कसा आहे? सुंदर आहे. मग तुम्ही सुना करायच्या कशा करणार? तुम्हाला सुना करायच्या कशा करणार? कशा करणार? पांडुरंगासारखे करणार का गोऱ्या करणार? कशा? आता तुमच्या अंगावाल्या तुम्ही बोलत नाही. ते सावळे रूप सांगू नका, रूप ते सांगू नका मला. पांडुरंग चांगला आहे का? सुंदर आहे का? सुंदर आहे तर मग सून काळी करायची जमती? निरोप जमत नाही महाराज. का? तुमची आमची सामान्याची व्याख्या ती आहे. मला पुढे जायचंय. ज्ञानोबा तुकोबाला विचारलं, पांडुरंग सुंदर कशा नाही? त्याने सांगितलं, बादशाहनं बिरबलला सांगितलं की बिरबल काय, काल्याच्या दिवशी आपल्याला आपल्या परिसरातलं सुंदर लेकराला काय द्यायचंय? बक्षीस द्यायचंय.
बक्षीस तू पोरगा आणून म्हणजे बिरबल बिरबलच खोडमोड्या बिरबल त्याला म्हणून बिरबल म्हणायचं. त्यानं काय केलं, दगड फोडणाराचं लेकरू आणलं. त्याच्या अंगावर कपडे नाही, त्याच्या हातात काला खातेला सगळं अंगावर सांडलेला आणि दगड फोडल्याचं धुपटन जे आहे ते त्याच्या अंगावर आणि पोरग होतं मायासारखं. बघा तोंडाव म्हणजे काय, राग येते का नाही माणसाला? तोंडाव म्हणजे तुमच्यासारखंच पण काळ. त्या पोराच्या अंगावर दुपटन सगळं जवळ घेतलं तर त्याला मळ आला, ते धूळ आली आणि ते ठेवलं कुठं, स्टेजवर. ते बादशाह आला, मला बिरबल तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? तर का मी तुला पोरग कसं आणायला सांगितलं होतं, सुंदर. ते म्हणलं ते सुंदर नाही. कोण म्हणलं? अरे म्हणजे याला सुंदर म्हणत नाहीत. ते म्हणलं तुमच्या म्हणण्यावर झिरो किंमत आहे, माझ्या म्हणण्यावर झिरो किंमत आहे. का? त्याच्या माईला विचारा ते लेकरू कसं आहे. त्याच्या माईला विचारलं, माय हे लेकरू कसं आहे? ते म्हणजे सोन्याचा उंडा आहे, सोन्याचा उंडा आहे. आपण देवाला पाहलो पण जावच्या नजरेनं, आपण देवाला पाहलो नंदच्या नजरेनं, आपण देवाला पाहलो आत्याच्या नजरेनं. देवाला ज्ञानोबा तुकोबानं पाहिलं कोणाच्या नजरेनं? हो, माईच्या नजरेनं. तसं देवाला जर ते माईच्या नजरेनं पाहिलं असेल तर देवानं त्याला कोणाच्या नजरेनं पाहिलं असेल? बोला की. हा, देवाला त्यानं माईच्या नजरेनं पाहिलंय, पण देव ह्याला कोणाच्या नजरेनं बघन? नीट सांगा गड्या, माईच्या नाही तर फाशी घेईन मी आता. ज्ञानोबा तुकोबानं देवाला माईच्या नजरेनं बघितलंय, देव ह्याला कोणत्या नजरेनं बघन? लेकराच्या. बस झालं, मला इथं आणायचं. मला तुम्हाला विचारायचं, लेकराचं उष्ट राहिलेलं खाता फेकून देतात, आपण बी खातो ना? तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे ना. तुकोबाऱ्यामध्ये बाप लेकराचं उष्ट खातय, माय पोटी बाप घेईल, बाळा पोटी मायरी घेईल. बापही उष्ट खातो. कोणाचं? लेकराचं. मायही उष्ट खाती. आणि शास्त्र सांगते तिघाचं उष्ट खावा. शास्त्र सांगते कोवा कोवा, शास्त्र बी त्याच्याच हातात असते. का? शास्त्र सांगते स्वामीचं उष्ट शिष्यानं खावावं, गुरुचं उष्ट शिष्यानं खावावं, पतीचं उष्ट कोण खावा? पत्नीनं खावावं. हा, आता शहरात बरं, खेड्यात नाही. दोघं एका ताटात जेवायचे. आलं तर कळू द्या, नाही तर राहू द्या तसंच. हा, दोघं एका ताटात जेवायलेत आणि दोन्ही बी असं डिवायडेशन करलेत आणि मग उरल्या त्या महिन्यात होय मग टाकून देण्यापेक्षा येरी बी आपण दोघं एका ताटात तेवढं घ्या की मग हे पाप लागत आहे. बाईनं जर नवऱ्याला उष्ट खाऊ घातलं तर पाप लागत आहे. आपल्या वाहन कायद्यात जर मंत्री आले आणि त्याला जर रस्ता द्यायचा असेल तर त्याला डाव्या बाजूने चालवावं लागेल का उजव्या? डाव्या बाजूने आपली ट्रॉफिक आहे, डाव्या बाजूने काय आपली ट्रॉफिक आहे. मग त्याला तिथंच थांबवायचं का त्याला उजव्या बाजूने काढून द्यायचं? उजव्या बाजूने काढून द्यायचं. देवाला कायदा करता बी येतो, देवाला कायदा मोडता बी येतो, म्हणून देवानं उष्ट खाल्लंय. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. आपण बाकीचं कोणाचं उष्ट खा का न खा, साधू संतांचं उष्ट खा. 100% देव आपलं उष्ट खाल्याशी राहत नाही. आणि खावा अमृत वचन, अमृत वचन येणे नोहे जन्म. त्यांचं उष्ट खा. म्हणून नाथ महाराजाचा रामायण उष्ट खा, नाथ महाराजाचा गाथा उष्ट खा,
नाथमाराचा हरिपाठ उष्ट खा, ज्ञानोबरायाचा हरिपाठ उष्ट खा, ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी उष्टी खा, तुकोबरायाचा गाथा खा. आपलं उष्ट देव खाल्ल्याशिवाय राहणार नाही. महाराज नुसतं उष्ट खात नाही मग देव. मग महाराज म्हणले जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट करते अभंगाच्या तिसऱ्या चरणात. खाली द्यावी डावी धावे वळत्या मागे गाई. तू या वयात हे बी पळालेच आहेत पण आता जमलेत. आता तू काय बा वैभव आहे ते, वैभव आहे ते. आता तो पळणारच. पळ बाबा पळ, पण म्हातारपणापर्यंत पळ आमच्या. का महाराज म्हणजे आली द्यावी डावी धावे वळत्या मागे. जुन्या लोकायला कळल बा एकत्रित जनावर वळायचे लोक, एकत्रित जनावर वळायचे. मग त्यानं म्हणायचं आता माझी बारी आहे, नंतर तुमची बारी आहे, आता माझी, नंतर तुमची. अशी देवानं काय द्यावं त्याला आपली जुनी लोक म्हणायचे वळती. बारी. हा त्याला ही बारी शब्द ही मदवगिरीला आहे. जनावर वळण्याला नाही बारी शब्द. बाळी म्हणतो का आमच्याकडे वळती म्हणत होती. 12 कसा भाषा बदलते काय करावं आपलं कळावं फक्त सगळ्याला. इथं वळती बी नाही आणि पाळी बी नाही. इथं काय दाई आहे. तुम्हाला विचारायचं खरं सांगा. ज्ञानोबराया तुकोबराया एकूण एकाच्या पाळ्या करतील, एकूण एकाच्या पाळ्या करतील, पण देव पाळी करीन का? याच्यावर पाळीच येऊ देत नाही तर पाळी करीन का? सांगा तुम्हाला पाळी कशी येऊ देत नाही. हे नात्यातल्या लोकायला तर लय गुंगीत आहे. नात्यातल्या लोकायला जे न सांगे माता देवकीशी, दे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते अर्जुनेशी बोलत असा. का ते नात्यातल्या लोकांना लय मुंगीत आहे. ते जुन्या काळामध्ये आत्या बहीण भाऊ एकूण एकाला म्हणायचे आणि तुही पोरगी मला द्या आणि तुही पोरगी तुया पोराला दे. हे कधी व्हायचं? पाळण्यातच व्हायचं. कुठं व्हायचं? पाळण्यातच व्हायचं. महाराज पाळण्यातच झालं होतं. का? सुभद्रा दुर्योधनाला ल्याची. हे कुठे झालं होतं? पाळण्यात झालं होतं. पाळण्यात दुर्योधन असताना दुर्योधन नव्हता. दुर्योधन सुयोधन होता. पाळण्यात असताना काय होता? दुर्योधन काय होता? कारण पांडव बी कौरव बी यादवाचे कोण आहेत? नातेच आहेत ना. आत्याची पोरं आहेत मध्ये, आत्याची पोरं आहेत. मग दुर्योधनला ठरली होती
मी सांगायलो आली द्यावी नाही, ठरली होती ना. मग आता दुर्योधनाला सुभद्रा आवडलेली होती, फक्त दुर्योधनाला द्याची ही घरच्या कर्तबगार माणसालाच माहित होत. म्हणजे घरचा कर्तबगार कोण होता? बळीराम दादा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण नव्हते, कोण होते? बळीराम दादा. मग दोघं बी गेले आणि आमचा विचार केला का नाही मध्ये? मग कोण कोण? अर्धा घंटा थांबवतो. दोघं बी गेले, अर्जुन बी गेले आणि द्रौपदी आपले सुभद्रा बी गेली. दादा काय मला ते पसंत नाही. आणि अर्जुन बी म्हणले मला तुमची बहीण पसंत नाही. काय गेले? दोघही गेले. दोघही गेल्यावर असं धर्म संकट पडलं. या बुवानं तात्पुरता चेंडू वरच्या कोर्टात दिला. ते म्हणले हे बघा गड्या, मी अगोदरच म्हणलो होतो, आता होई बा सर्वज्ञा, पाळील तुझी आज्ञा. आता वचन कोण दिले? बळीराम दादाने दिले. कोणाला दिले? दुर्योधनाला दिले, तुला माझी बहीण देईन म्हणून. आता हे आपल्याच याच्यात नाही. अर्जुन म्हणजे हे देवा काय ते कोणा लोकांना फसव म्हणजे, तुम्ही देव आणि भक्त नंतर मग तुम्ही मित्र आहेत म्हणजे. तुम्ही कोण आहेत? मित्र आहेत. आणि तुला सांगायला म्हणले अर्जुन, तुला सांगायला म्हणले तुझ्या बहिणी सट्टीच मी तुझ्या संग काय केलाय? काय केलाय? दोस्ताना केलाय. असं होतंय बघा बऱ्याच ठिकाणी. त्याच्या लक्षात येईल त्याच्या बाकीच्या नंतर येईल. आपल्याला सुभद्रा पाहिजे म्हणल्यावर पाहिजे. अर्जुनाला म्हणले मग तुला सुभद्रा पाहिजे? म्हणजे हो, मग संन्यास घे. काय घे? संन्यास घे म्हणला देवा. काय अरे मी लग्न करायचं म्हणालो म्हणा, तुम्हाला काय म्हणला? संन्यास घे. तुम्हाला मित्र म्हणलास ना. म्हणजे मित्र मित्राचं वाईट करतय का? वाईट करीत असेल तर ते मित्र आहे का? नाही. मग संन्यास घे. ऐकलं अर्जुना. काय केलं? ऐकलं. ते द्रौपदीच्या महालात जाणं हे सगळं नाटक आहे. अर्जुनानं ऐकलं. अर्जुननं काय घेतला? संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर अर्जुन नीट सोरटी सोमनाथला. कुठं? सोरटी सोमनाथला. मग सोरटी सोमनाथ कुठे येऊ? गुजरात मध्ये, म्हणजेच द्वारकेच्या जवळ आहे. द्वारकेच्या जवळ. आता मग द्वारका सुभद्रा कुठे आहे? द्वारकेतच आहे. मला सोरटी सोमनाथ मध्ये संन्यास घेतला आणि यानं सांगितलं ए काय इथं थांबू नको म्हणजे. मग हे माणसात कमी थांबतात. इथं थांबशील तर ओळखल्या जाशील. मग तू जाय म्हणजे ते गिरनार पर्वतावर. कुठं जाय? गिरनार पर्वतावर. यांची कीर्ती माणसाच्या तोंडानं जात नसती. वाऱ्या हाती माप सज्जे नाही. महाराज अर्जुनाची कीर्ती जीव वाढली म्हणतात आणि ती आली बळीराम दादाच्या कानावर. बळीराम दादाच्या कानावर. आता हे सगळं बेसिक रचलंय कोण? कोण रचलंय? देवानं रचलंय. अर्जुनाला सांगितलं काना काय अरे गिरनार पर्वतावर महात्मालाही मोठा आलाय. याला जायचं नव्हतं. याला आपलं बळीराम दादाचं अंतकरण काय करायचं होतं? जरा मग प्रवृत्त करायचं होतं. जाऊ द्या. दादा म्हणला का महाराज मंडळीच्या लय नादी लाग जाऊ नका. कोण? देव. ए काना म्हणजे ए काना काय काय रे तुझ्या तोंडात असे शब्द शोभत नाही. तू त्यांच्याशिवाय राहत नाहीस. कोठे नका पाहू हरी कथा तेथे अवचित्ता. तुला त्यांच्याशिवाय क्षण जात नाही. आणि का ना तू हे शब्द बोलला? हो दादा मला घडलं म्हणले म्हणून म्हणालो म्हणले लय नादी लागत जाऊ नका. नाही का ना का तू म्हणलास ना आता होई बा सर्वज्ञा, पाळील तुझी आज्ञा. चल म्हणले. महाराज बळीराम दादा कोण होते? बोला की. बळीराम दादा कोण होते? राजा. हे द्वारका कशी होती? मला झोपी द्वारका कशी होती? मोठ्यानं बोला गड्या. कशाची होती? सोन्याची. आणि मग द्वारकेच्या सोन्याच्या राजानं
महात्म्याला भेटायला जायचं खाली हाताने जायचं का सोनं घेऊन जायचं? बोला की सोनं घेऊन जायचं. तेव्हापासून पद्धत आहे. यायला भेटाय गेले आहो, यायचं दर्शन घेतले वेळेस कोणीच खाली हाताने दर्शन घेत जाऊ नये. बाबाचं दर्शन घेतल्या वेळेस जर खाली हाताने दर्शन घेतलं दर्शनाची काय राहत किंमत राहत नाही. आणि त्याच्या बाजूला मी बसल्यावर मलाही द्या. आता कसं हसू आलं आमचं म्हणलं की तुम्हाला का बैराम दादाने सांगितलं का ना काय सेवकाला सांग सोनं नाणं भरपूर घ्यायला. दादा म्हणले ते महाराजच आपला आवडना, तुमच्या संग बरंच आलो म्हणले ते सोनं नाणं आपल्याला काही घेणं देणं नाही. नको भाऊ म्हणले तुझ्या मनासारखं नसल्यावर तू कळतच नाहीस माणसं. सांगितलं सेवकाला सोनं घ्या. मला सोनं घेऊन हे दोघं भाऊ घेऊन लवाजमा घेऊन आले. मला तुम्हाला विचारायचंय अर्जुनाला आनंद झाला असेल का दुःख झालं असेल? आनंद झाला आनंद. हा अर्जुन आपला गंभीर बसला. आता सगळं सांगितलंय तर या डायरेक्टरनंच काम आहे. डायरेक्टरनं सांगितलं तसं नाचायचं. अर्जुन गंभीर बसला. बैराम दादा आले. बैराम दादा त्या अर्जुनाचं दर्शन घेतलं. संन्यासी महात्म्याला सांगितलं ओ महाराजजी ते आम्ही थोडं पाहिजे आणलंय ते घ्या ना. अर्जुन म्हणला ओ राजे काय ते मी घेत नसतो म्हणला. सोने रुपया महाग मृत्युके समान माणिक पाषाण. अंतकरण दृढ झालं. कोणाचं? आता माझा झोप फाशी घेतो मी आता. बैराम दादाचं ए का ना म्हणले बघ बघ का सोन्याकडे माणूस मातीसारखं बघायला आणि तू म्हणलास की महाराज खराब. दादा म्हणले हे लोक दाखीत असतात एक करतात एक. तुम्ही नादी लागू नका दादा ह्याच्या. मला तर म्हणजे हे तर 100% काय दिसायले काय दिसायले फसव फसव. एखादी गोष्ट बघू नका म्हणल्यावर करायची म्हणलं की लोक लय हे करतात त्यात माग लागतात. देव म्हणले मला हे फसव दिसायले दादा याच्या नादी लागूच नका तुम्ही दर्शन घ्या चला. महाराज बैराम दादा गेले. दादाचं अंतकरण कोमल होतं. दादाने सांगितलं महात्माजी काय आम्हाला वाटायला की आमच्या घरी 2 घास खाला यावं. अर्जुन म्हणले आपण येतो पण आपण पंक्तीला बसत नाही मग भिक्षा पात्रानं खात असतो. बाबा म्हणे आम्ही कसं खाऊ घालतो पण तुम्ही या. अर्जुन म्हणीत देवाच्या डोळ्याकडे बघायला आहे. काय म्हणताय ये म्हणते का नाही म्हणताय. देवाने लटके डोळे असे मिटले. हा म्हणला बाकीच्या घरी जात नाही म्हणला मी पण तुमचं राजाचं घर आहे कसं मोडाव म्हणला इथं राहतोय त्याच्यानं येतो बा म्हणला. अर्जुन म्हणले येतो येतो म्हणले. अर्जुन गेले. अर्जुन गेल्यावर त्यांनी सांगितलं हे बघा आज तुम्हाला आम्ही आमच्या घरून तुम्हाला जाऊ दे नाही म्हणजे मग मी थांबतो. भगवान म्हणे काय ते पर्वत बघ पर्वत थांबतो म्हणून नको म्हणले. मग बाकीचं मिटन म्हणले मग म्हणे मग जातो. नाही नाही म्हणले बैराम दादा म्हणले आजचे दिवस थांबा. यायला काहीतरी अर्जंट सगळ्या घराला देवाला जायचं आलं. काय आलं देवाला जायचं आलं. का ना भगवान म्हणले हो दादा काय या महाराजाचा काय भरोसा नाही. आपला लवाजमा सगळा सोन्याचा आहे. हे काय उपटीनं घेऊन जाईल. मग म्हणे मी इथं थांबतो. कोण म्हणे भगवान माहित. बैराम दादा म्हणे नको नको का ना नको का कारण तू म्हण त्या महाराजाचा अगोदरच जमना. तू त्याला काहीतरी करशील आणि काढून देशील. मी सांगतो म्हणजे कोणाला थांबायचं. तिथं सांगितलं सुभद्रे काय महाराजाची सेवा तू करायची. सुभद्रा म्हणजे आपण जाय ना दादा. भगवान म्हणजे येडी आता म्हणून नको म्हणजे मी केले सगळं. मी केले म्हणजे सगळं आता म्हणून गप्प बस. गप्प बसली. दादा तुमची आज्ञा कशी मोडू म्हणून करते म्हणजे सेवा महात्म्याची नाही तर कोणाची सेवा करू. मला सगळा लवाजमा गेला आणि सगळा लवाजमा निघतोच हे बाबा मला हीच येळ आहे आता कायची पळून जाशी. मला तुम्हाला विचारायचंय पळून कोण लावलं कोणा लावलं देवाला लावलं आणि पळून गेल्यावर पळून गेले असं कोणावर आलं
अगोदरच सांगितलं होतं म्हणे दादा, या महाराज लोकांवर तुम्ही भरवसा ठेवू नका, तुमचं लय अंतकरण कोण आहे, तुम्ही कोण गेली का नाही म्हणजे आपली बहीण घेऊन आता सारलं तुम्हीच करा. मला तुम्हाला सांगायचंय, करतय सगळं, येऊ देते का याच्यावर, येऊ देते का? आणि इथं गोपाळासन काय देते, आली द्यावी डावी धावे वळत्या मागे गायी, कशामुळं? अभंगाच्या द्रौपदामुळं. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान, म्हणून पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. जर तुम्हाला प्रसाद खायचा असेल तर देवाचं काय करावं लागेल, काय करावं लागेल? ध्यान म्हणजे भजन. काय करावं लागेल? भजन. मग एकदा हातवरी करा, हा गोरक्षणा त्याला सांगा पाहावं, आणि आम्हाला पाहून हात हात खाली ठेवू नका. युट्यूब वाली माझ्याकडे काढले आता, एवढा समाज मला तुम्हाला कोवा भेटणार आहे पुढच्या वर्षीच. कुठून घ्या वाटलंच तर, इकून घ्या, बाबा सगळं घ्या. हा हातावरी करून श्रद्धेनं देवाचं भजन करा. देवाला सांगा, देवा का आमचे पूर्ण इंद्रिय एका ठिकाणी आहेत, सगळे इंद्रिय जवळ एका ठिकाणी येत नाही, तर काला खाण्याच्या लायकीचे आम्ही होत.